आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। नानाभाऊ, राज्यातील नानाभाऊ ऐकायचं एक मिनिट। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे। जे शेतकरी तुम्ही पण जाहीर केले तर पात्रच म्हटलं होतं, पात्रच म्हणावं लागतं, अपात्राला देता येत नाही। ऐका पुढे, अजून संपलं नाहीये। अरे अजून संपलं नाही, थांबा रे बाबा, शांत बसा, शांत बसा। जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल। कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबर कोकणाला हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण कोकणातले लोक सगळे कर्ज परत करतात। कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल। शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसी अनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचा मार्ग आता मोकळा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। तब्बल 35 ते 40 लाख शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळण्याची शक्यता आहे। 2 लाखांपर्यंतचं थकीत कर्ज माफ करण्यासोबतच नियमित कर्जदारांना 50,000चं प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। त्यामुळे सरकारी तिजोरीवर 27,000 कोटी रुपयांचा भार पडणार आहे। शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं संपूर्ण कर्ज माफ होणार आहे। नियमित कर्जदारांना 50,000 रुपयांचे अनुदान सुद्धा मिळणार आहे। राज्यातील 35 ते 40 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत। 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असल्यास जास्तीत जास्त रक्कम भरल्यानंतरच 2 लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। जुन्या योजनेप्रमाणेच निकष राहणार आहेत। समितीकडून गटशेती आणि तातडीच्या मदतीची शिफारस करण्यात आलेली आहे। सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वीच कर्जमाफीची घोषणा झाली होती आणि त्यानुसार आता राज्य सरकार शेतकऱ्यांना हा दिलासा देणार असल्याची माहिती आहे। सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। तर ज्यांचं कर्ज हे 2025 मध्ये 2 लाखांपर्यंत होतं त्यांना कर्जमाफी दिली जाणार असल्याची घोषणा याआधीच सरकारकडून करण्यात आली होती आणि त्यानुसार आता सरकारकडून त्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। परदेशी समितीच्या अहवालामध्ये 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मात्र अंतिम निर्णय होईपर्यंत लाभधारक शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची ही शक्यता आहे। शेतकऱ्यांचे कमाल 2 लाखांचं कर्ज माफ करण्याबाबत हालचाली सरकारी पातळीवर सुरू आहेत। राज्य सरकारला कर्जमाफीसाठी सुमारे 25,000 कोटींची तरतूद करावी लागणार आहे।